रामकृष्ण हरी. आज सकाळी पेपरच्या माध्यमातून समजलं की निरेचा पूल पाडला जाणार. निरेचा पूल हा वाल्हेकर आणि निरेकरांच्या भावनाशी निगडीत असणारा हा पूल 1926 साली नीरा नदीवर ह्या पुलाचं बांधकाम वाल्हेकरांनी स्वखर्चाने, वाल्हेकर म्हणजे कृष्णाजी बळवंत मांडके यांनी स्वखर्चाने ते केलं. 1926च्या आधी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सासवड, कापूरहोळ, शिरवळ, लोणंद असा मजल दर मजल करत पंढरपूरकडे जात होता. पालखी सोहळ्याची होणारी अडचण, असुविधा आता कृष्णाजी बळवंत मांडके यांनी तो पूल 1926 साली बांधून ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याकडे तो सुपूर्द केला. या वर्षी वाल्हेकरांच्या परंपरेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. प्रशासनाने जो घाट घातलेला आहे की आमच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याकडून त्या पूल बांधून दिल्याबद्दल काही सेवा संस्थांनी देऊ केल्या होत्या. त्यामधल्या गावातला आरती परतीचा मुक्काम, गावातली ग्रामप्रदक्षिणा, पालखी सोहळ्याच्या मध्ये समाज आरतीच्या वेळेस चौरीचा बहुमान आणि 2 जागर अशा सेवा त्या सेवेबद्दल देण्यात आल्या होत्या. काही वर्षापूर्वी संस्थांच्या माध्यमातून आमची ग्रामप्रदक्षिणाच्या परंपरेला, आमच्या परंपरेवर कुऱ्हाड चालवली होती. आता प्रशासन हा पूल पाडून आमच्या भावनांशी खेळू पाहत आहे का? कारण की या पुलाच्याच शेजारी रेल्वेचा 110 वर्ष जुना पूल उभा आहे. त्याला तो पाडला जात नाहीये कारण की त्याला हेरिटेजचा दर्जा मिळालेला आहे. मग आमचा हा पूल इतका आमच्या भावनांशी निगडीत असताना सुद्धा तो का पाडला जातोय, त्याचं रिवर्क करून, त्याच्यावर डागडुजी करून जर तो तसाच उभा राहिला तर आमच्या परंपरा पण कायम टिकल्या जातील. रामकृष्ण हरी.